वा डॅडी, तुम्ही हे सगळं मुद्दामून घडवून आणलंय हे न कळण्या इतपत भोळी नाहीये मी. आमच्या विरोधात काही करायच्या आधी इथून पुढे लक्षात ठेव, जालिंदर निंबाळकर बाप आहे तुझा, बाप. इन्स्पेक्टर साहेब कुठले 5 लाख रुपये आणि आमचा काय संबंध देश? मी समजावलं मॅडमला. हा, डॅडी स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी कशाला करतील नाही का? आणि आज एवढं ऐश्वर्य असताना. नाही, मुळात ती गोष्ट पटण्यासारखीच नव्हती मला. पण असो, तुमच्या दोघांमधील गैरसमज आता मिटलेले दिसत आहेत. ठीक आहे, मी निघतो आता. त्या पाणपोईचं काम पूर्ण झालं की कळवतो. तेवढं उद्घाटनाला या. येतो की येतो. नमस्कार. चालतं चाल. जाऊ बापू. अहो कुठं कमी पडलो आम्ही? असं काय पाप घडला आमच्या हातून? काय हा दिवस बघायला लागला आम्हा. म्हणजे एकीकडे म्हणायचं की आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू द्या, दुसरीकडे जाऊन आमच्याबद्दल पोलिसात जाऊन तक्रार करायची. जाऊ बापू, तुम्हाला आमच्याबद्दल संशय असेल तर आमच्या घराची झडती घ्या. हा, पण आमची आबरू अशी चावट्यावर टांगू नका. आपल्याच लेकरांना आपला अपमान करावा यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं एका बापासाठी? डॅडी डॅडी असं नका बोलू डॅडी. मला माहिती आहे तुम्ही काहीच नाही केलेलं. हे बघा, आमचा काहीच संशय नाही तुमच्यावर. एक वेळ ना माझं कान धरा, पण असा हात नका जोडू तुम्ही. म्हटलंच तुझ्याच्या वतीनं मी माफी मागतो. खरंच माफ करा आम्हाला. सूर्या माझा ऐक जर. सूर्या, सूर्या, आमचं घर जाळ निघाली होती. आता ही जी ठिणगी टाकली आम्ही, ही जाऊन दाखव आधी. सूर्या, असं वागणारस का तू माझ्याशी? सूर्या, काहीतरी बोल ना रे. सूर्य, धनु, दादा इथं धने, का झालं? लंगडतेस का? जो इथं बस. काय झालं पायाला? अरे हा? काय नाही, ते ते बाहेर लय ऊन आहे ना, म्हणून म्हणलं की पटकन पटकन घरी पोचावं म्हणून जोर जोरात पावलं टाकायला लागले, तर खडं टोचलं पायात आणि पाय बी मुरगळला. बाहेर नाही दुखत आहे, किरकोळ आहे. काय किरकोळ आहे? धने, कुठं लक्ष असतं का तुझं? काळजी घेत जा की जरा. मी आहे का तुझी काळजी घ्यायला इथं? होय ग, एवढ्या उन्हात जायची काय गरज होती तुला? हा, मग तू अन वहिनी काय चालण्यात फिरताय वय बाहेर? आता बाहेरची कामं सोडून घरी बसून राहू वय म्हणून गेले होते. माहिती लय हुशार आहेस. गप. नानी, धनुचं 5 परतवणीचं आमंत्रण द्यायला आलोय. धने, तू आणि दाजी जोडून यायचं. वय आम्ही प्रथेप्रमाणे उद्या तुम्हाला घ्यायला येऊच, फक्त तुम्ही तयार राहा. नानी, येतो. धने, काळजी घे. होय होय, मी आहे की तिची काळजी घ्यायला. घेते सगळी काळजी तिची. हा, हा, येतो. येऊ. हा हा. काळजी घे. आत्या, झालं व्रत पूर्ण. आता माझ्यानं ह्यांच्या संसारात
कसलीच अडचण येणार नाही. असं कसं? मी आहे तोपर्यंत तुझा संसार सुखाचा हो देणार नाही. तू मला या घरातच नकोयस, कळलं? सूर्या, सूर्या ऐकतोयस का माझं? अरे मला फक्त सत्य काय एवढं शोधायचं होतं म्हणून मी. सूर्या ऐक ना माझं म्हणणं काय एवढं तरी ऐकून घे फक्त. दादा बरं झालं तू आलास. बरं हे बघ, ही सामानाची यादी घे, ती येताना घेऊन ये. हा राजू, तू आणि वहिनी तेजूला घेऊन ये, मी धनुला आणीन. आम्ही जाऊ, चालेल. सूर्या मला माझी बाजू तरी मांडू दे रे. वा डॅडी, तुम्ही अगदी फार हुशारीने हे सगळं घडवून आणलेलं आहे. पण मी ही तुमचीच मुलगी आहे, तशी सहसा हार नाही मानणार मी. सूर्या आणि माझ्यातला हा बोला पुढचे 24 तास सुद्धा टिकू देणार नाही आणि तुम्हाला आमच्यामध्ये येऊ देणार नाही, हा शब्द आहे माझा. काय झालं असायला? हा, आता दिसतीयस एवढी सुंदर म्हटल्यावर बघावंसं वाटणारच ना. खरं तर नुसतं बघावंसं नाही तर तू आवरून घे, मी खाली ये लवकर. हा, भागू, भागू, हे बघ सगळी तयारी झाली. जेवणाचं मी बाहेर काढून ठेवले. आता तू फक्त घर सांभाळा मी येईपर्यंत. हा चालेल. अगो म्हणजे समजूतदार बहीण ती. राजूताई हळू. आवर. वहिनी झालं का? चल. हा आवरलं, आलेच. सूर्या ऐक ना, मी काय म्हणते, एक सूर्या थांब, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या रे एकदम. सूर्या, सूर्या, अरे आज घरात शुभ कार्य आहे, आता तरी राग सोड ना प्लीज. प्लीज एकदा बोल माझ्याशी. सूर्या प्लीज ऐक माझं मत. सूर्या, सूर्या. धनु आवरलंस का ग? मोराळे यायला घ्यायला. सूर्या, अरे लवकर कार्यक्रम ठेवलास की? नाही, ते रीड डाऊन चालणार नाही ना. दादा तू एकटाच आलास वय? वहिनीला का नाही आणलं? नाही, ते काय तुला ते काय म्हणतात ते सरप्राईज ते द्यायचंय तुला, तेवढ्यासाठी नाही. तू चल ना, घरी गेल्यावर कळेल तुला. हा दाजी चल. नाना नानी येतो. चला निघूयात आता. आई येतो. धने, हा बरेच ना ग तू? म्हणजे नाही, लग्न झाल्यापासून जास्त तुझ्याशी बोलता झालं नाही ना. हा ना, नाही तुझी काळजी घ्यायला तिकडं, पण किती बी झालं तरी सासर आहे ना ग, म्हणून विचारलं. दादा तू ना जास्त विचार करत जाऊ नको. घरातले ना समजे लई भारी आहेत बघ.
हे तर म्हणजे प्रत्येक गोष्टीत माझी साथ देतात. मला काय हवं नको ते बघतात, माझी लई काळजी घेते. आणि अगदीच काय हवं असलं तर नाना आहेतच. नाना ना अगदी वडिलांसारखं माझ्या एका शब्दावर मला काय हवं नको ते आणून देते. धने, किती बी झालं ना दाजीने चिडचिड केली तर समजून घ्यायचं बरं का. अरे मी तेच तर सांगते ना, असं कधी होतच नाही रे. हेच नाही उलट मला समजून घेत असतात, माझी साथ देतात. म्हणून तर बघ ना पुण्यापर्यंत आले माझ्या माग माग. दादा काय झालं? काय नाही, असं तुला जगाला सगळं सुख मिळावं बघ, बाकी काय नको मला. दादा आला. चला 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 चला. मागे बाहेर ये, दादा आलाय. अरे दनी दाजी सगळेच. थांबा थांबा थांबा, आत नाही सर, माझी अजून तयारी राहिली. आता कसली तयारी? थांब. धने सरप्राईज दे. हे बघ अक्का पण आली. शत्रु दाजी. दादा आलात पण तुम्ही? हो, थांबा आलीच मी. अगं थांब जरा. अजून एक सरप्राईज. दादा अरे चाल. अगं राजू, हे सगळं करायची काय गरज होती? आम्ही काय पाहुणे आहोत तेव्हा? धने अगं मान असतो आज तुमचं, जावयांसाठी हे सगळं करायचं असतं. हा पण राजू भागू, तुम्हाला हे सुचलं कसं? सुचवायला वहिनी आहे की, हे सगळं वहिनीचं डोकं आहे. बरं चला, आपल्याला घरातल्या देवाचं दर्शन घेऊन देवीची ओटी पण भरायची आणि मग जेवायचं पण आहे. चला उशीर नको. देवी आई, मी माझ्या लेकरांपासून किती दिवस लांब राहणार? हा वनवास माझा कधी संपणार देवी आई? मला माझ्या लेकरांना भेटायचे. कोण आहेस तू? चला आता दोघींनी छान नाव घ्या बरं. हा नाही हा, सारखं सारखं नाव घेऊन ना मला आता काय आठवत नाही बघ. धनू, हे कारण अजिबात चालणार नाही. तुला काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. मी काय म्हणते, माझ्यावरचं नाव तुम्हीच घ्या की. मी मला नाही जमणार. अहो दाजी घ्या की उखाणं, एवढं काय लाजतंय? घ्या. हा दाजी घ्या, उखाणा घ्या म्हणजे घ्या. हा घ्या दाजी, घ्या लवकर घ्या. हा दाजी
थांबा. घेतो घेतो घेतो. खरे दादा सोपी नाही ही वाट, वाटेत आहे घाट. सोपी नाही ही वाट, वाटेत आहे घाट. आणि धनुसोबत चालतो, धनुसोबत चालतो. कसली वाट? धनुसोबत चालतो. अहो दाजी कुठं चालणार, बोला की पटकन. घेतो घेतो. आणि धनुसोबत चालतो. धनुच्या सोबत चालीन संसाराची ही वाट. वा बायको वा. हा तेच ते. धनुसोबत चालतो, वाट संसाराची. हो वाट चालेन मी संसाराची नाही, चालेन मी संसाराची वाट, असं येते. हो की नाही? बरं दाजी राहू दे, एवढं काय नाही झालं हा. तुम्ही नंतर चांगला उखाणा घ्या. धनु दीदी आता जेवायला घ्यायचं का आपण? मस्त आवडीचं केलंय बेत. खरं? चला चला. अगं कोण आहेस तू? आणि तोंडाला पदर का लावलाय? आणि इथं काय करतीस? अगं बोल की, असं तोंड का लपवती? आशा तू शंकरची बायको, सूर्याची आई. अगं इतक्या वर्षानं गावात आली? राजू जेवण भारीच झालेलं दिसतंय, म्हणून ना तू माझी लाडकी बहीणच बघ. होय, जेवण बनवण्याच्या बाबतीत ना तुझा हात कोणी बी धरू शकत नाही. आणि कार्यक्रम साजरा करण्याच्या बाबतीत वहिनीचा. करेक्ट. आता काय फक्त कौतुकच करणार आहात का जेवणार पण आहात? चला तुम्ही सुरू करा. वहिनी मी काय म्हणते, आता ही दोन जोडपे बसलेच आहेत, तर तुम्ही दोघं पण बसा ना जेवायला. नाही, वाढायला पण पाहिजे ना कोणतरी. अरे दादा वाढायचं काय ठेवलंय तवा? आम्ही वाढू की, तुम्ही बसा. काय करा? बस बस बसा की दादा. बस बस ग बस 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 बसा. हा चला, दादा पण जेवायला बसलाय. आता सगळ्यांनी एकमेकाला घास भरवा आणि मग जेवायला सुरुवात करा. हा. धनो तू पहिला घास भरू. शत्रुताजी आता तुम्ही. कोणाचा फोन आहे? सकाळपासून वाजतो. एकदाच घ्या तरी. एवढा महत्वाचा नाही, आता तुला घास भरवणं जास्त महत्वाचं आहे ना. एकच मिनिट. हॅलो, करू का थोड्या वेळात फोन तुला? जरा कामात आहे. हा बरं दादा वहिनी ह्यांचं झालं, आता तुम्ही एकमेकांना घास भरवा. हा. धनी, अगं काय आमचं नवीन लग्न झालंय का? काय पण काय उगाच. दादा घास भरवायला नवीन लग्न झालंच पाहिजे असं काही नसतंय. दादा भरव तू, भरव. दादा 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 बरोबर. वहिनी
दादा लाजतोय. आधी तूच बरं. हा तू बरं.